नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतेय। आज सकाळपासूनच नगर शहरामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे आजची रिपोर्टिंग देखील छत्री घेऊन आहे। मी सध्या उभी आहे ती आहे सीना नदीचा पूल आहे, ज्या पुलावरती रात्रीपासून महापूर आलेला होता। आता हा पूर कुठेतरी ओसरलेला आहे आणि मात्र नदी अजूनही प्रवाह तिचा मोठ्या प्रमाणात आहे। चांगला या ठिकाणी फोर्सने पाणी वाहत आहे आणि खऱ्या अर्थानं सकाळी जी परिस्थिती होती किंवा रात्री जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वाहतूक खंडित करण्यात आलेली होती। आता देखील वाहतूक खंडित आहे। दोन्ही सीना नदीच्या दोन्ही काठांवरती पोलीस बंदोबस्त आहे। तसेच या ठिकाणी एमएससीबीचे जे कर्मचारी आहेत ते पोल दुरुस्ती करण्याचं काम करतायत। तुम्ही पाहत असाल मी ज्या ठिकाणी उभी आहे तो पर्यायी रस्ता आहे, कारण सीना नदीचा जो पूल आहे, जुना पूल आहे, त्या जुन्या पुलाचं काम सुरू होतं आणि त्यामुळे आता जिथे उभी आहे तो पर्यायी रस्ता काँक्रिटीकरणाचा पूल केलेला आहे। मात्र हा पूल देखील पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेला होता। अगदी रात्रीपासून कल्याण रोड परिसरातील लोकांचा आणि नगर शहराचा संपर्क तुटलेला आहे। अजूनही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। या पुलावरनं रहदारी करण्यास कुणालाही परवानगी दिलेली नाहीये। या ठिकाणी महापूर आल्यामुळे जे माईवाडा असेल, कापड बाजार असेल, इथला जो या ठिकाणी लाईट आहे किंवा वीज आहे ती वीज खंडित झालेली आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही पाहत असाल तर महावितरणचे सर्व कर्मचारी सध्या वीज जोडणीचं आणि पोल जोडणीचं काम करतायत। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सीना नदीला एक दोन जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पूर येत असतो आणि पूर आल्यानंतर शिवाजीनगर असेल, आदर्श नगर असेल, विद्या कॉलनी असेल किंवा भावना ऋषीचा हा पट्टा असेल, हा सगळ्या पट्ट्याचं शहरासोबतचं जे कनेक्शन आहे ते कुठेतरी तुटत असतं आणि त्यामुळे नागरिकांना शहरात जायला मोठी अडचण निर्माण होते। आजही असंच घडलंय। पाणी ओसरलंय मात्र रहदारीसाठी पूल हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे नागरिक पर्यायी रस्त्याने जात आहेत। पर्यायी रस्ता हा आदर्श नगर वरनं विठाई लॉन करून काटवण खंडोबा मार्गे शहरात जातोय। मात्र मी विनंती करेल की जुना जो पूल होता त्या परिसरातले आपल्याला चित्र पाहायचे आहेत, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जे काम सुरू होतं पुलाचं ते काम देखील आता सगळं त्या पाण्याखाली गेलेलं आहे। पाण्यात गेले असं म्हणायला हरकत नाहीये या पुलाचं काम, कारण की तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि सुरुवातीला देखील हे काम सुरू होतं ते काम या ठिकाणी संत गतीनं सुरू होतं। सकाळच्या सुमारास जेव्हा महापूर आला तेव्हा शिवसेनेचे शहर प्रमुख संभा कदम यांनी या प्रोजेक्टचे जे अभियंता आहेत त्यांना घटनास्थळी आणून त्यांच्याकडनं इत्थंभूत माहिती घेतली होती। त्यानंतर आयुक्त साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि अनेक मान्यवर लोक किंवा अनेक जे प्रतिष्ठित जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत ते देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। अजूनही हा रस्ता रहदारीसाठी खुला नाहीये। पाणी ओसरलेलं आहे सीना नदीचं आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की महावितरणचं काम सुरू आहे। जे पोल पडलेले आहेत त्या पोलांचं काम प्रगतीपथावरती सध्या सुरू आहे। 2 ते 3 पोल पडल्यामुळे कापड बाजार असेल, माईवाडा असेल या परिसरातील वीज खंडित आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच महावितरणचे सर्व कर्मचारी या पोल दुरुस्तीचं आणि पोल पुन्हा एकदा उभं करण्याचं काम करतायत। हा सगळा परिसर तुम्ही जर बघितला तर एका साईडला नदी वाहती आणि एका साईडला पुलाचं जे जुन्या पुलाचं काम सुरू आहे ते काम मात्र पाण्याखाली गेलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल होणं अपेक्षित होतं, कारण की वारंवार पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचतं आणि इथल्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, कारण की जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा सीना नदी या ठिकाणी वाहते आणि हा रस्ता बंद पडतो। पूर्ण कल्याण रोड ठप्प पडत असतो। जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही पाणी वाहत आहे। कोणत्याही क्षणी पुन्हा एकदा महापूर येऊ शकतो, कारण की पाण्याचा जो फ्लो आहे तो फ्लो पाहता क्षणी अजूनही हा रस्ता तसाच बंद आहे।